नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्या सोबत आहे सर्वांची लाडकी कला, जी नेहमीसारखी सुंदर दिसतेस. कशी आहेस? खूपच एक्झॉस्टेड पण तरी खूप आनंदात, कारण मंगळागौरीचं वातावरण आहे आमच्याकडे. तू बघतेस आम्ही सगळे सजलोय आणि सजायला कोणाला नाही आवडत यार. सजायला कोणाला आवडत नाही, पण तू खरं सजून खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. आणि मला सांग की तुझ्या पूर्ण एलिमेंट मधलं तुझं आवडतं काय? बिकॉज आज पुन्हा काहीतरी वेगळी ज्वेलरी. हो, मला हे आवडलंय. तन्मणी सारखं हे डिझाईन आहे, पण त्यातल्या त्यात थोडं वेगळं आहे, पण हलकं पण आहे, खूप जड नाहीये, त्यामुळे मला ते खूप आवडलं. आज आदेश दादा पण आले तिथे अँकरिंग साठी. कसं वाटतंय तुला? खूपच मस्त वाटतंय, कारण ज्या पद्धतीने तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतोच, तसाच तो इथे असणाऱ्या कलाकारांनाही खिळवून ठेवतो आणि त्याचा हजरजबाबीपणा खरंच दाद देण्याजोगा आहे. कारण आम्ही आता काल पण शूट केलं. म्हणजे शिकावं तितकं कमीच आहे ग. ही इज वे सिनियर, 40-41 इयर्स. काल ते म्हणाले मला, तरी सुद्धा केवढे डाऊन टू अर्थ, किती नम्र आणि किती छान आणि किती संयमी. म्हणजे इतका वेळ होऊ शकतो, अमुक गोष्ट तिकडे लागायला वेळ होऊ शकतो, सेटअपला वेळ होऊ शकतो, बट ही सो पेशंट अँड दॅट्स व्हेरी नाईस. म्हणजे आमच्यासारख्या नवीन कलाकारांना वाक्य घेताना चतपप्प व्हायला होतं, तरी सुद्धा ते इतके पेशंटली कामली समोरच्याला कम्फर्टेबल करतात. खरंच हे मला फार कौतुकास्पद वाटतं. किती छान आहे. आणि मला ना माझा मगापासून असं नजर इकडे जाते तिथे ना कानातल्यांकडे, ते खरं सुंदर वाटतंय तुझ्यावरती. थँक्यू. आता मंगळागौर आहे, सो तू मगाशी बघितलं होतंस की प्रॅक्टिस करत होत्या सगळ्या ज्या स्त्रिया आल्यात मंगळागौर खेळायला. तुला भीती वाटत होती का त्यांच्याकडे बघून, ज्या प्रकारे त्या एकमेकांवर उभ्या होत्या? कॅच केलंस का ते? अगं त्या म्हणजे आता खांद्यावर बसण्यापर्यंत ठीक आहे, पण मग आता मी खांद्यावर बसायचंय का मी कोणाला तरी खांद्यावर बसवायचंय, त्यावरनं मला जरा भीती वाटली. उतरताना आणि ती मुलगी पडली असती, त्यामुळे आम्ही पटकन असे शॉक झालो. म्हटलं तर ही घाबरलेली आहे, पण तुमच्या मला असं वाटतं सोपेच असणार आहे, त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नकोस. तू कधी मंगळागौर खेळली आहेस का? नाही खरं तर, पण मला बघायला फार आवडतात, कारण त्या बायकांचा हुरूप, त्यांचं सगळे ते रूप आणि ओव्हरऑलच सगळं ज्या पद्धतीने ते कॅरी करत असतात, आणि तरीही काय कम्फर्टनी आणि इझिली त्या स्टेप्स करतात, उड्या मारतात. त्यांचं श्वासोश्वास आणि खेळ हे एकत्र चालतात, त्यातनं त्या वाक्य टोमणे, आणि इट्स वंडरफुल. असं छान एखादं काय म्हणता येईल, संगीत नाटक बघायत त्याचे पार्ट्स बघितल्यासारखं वाटतं. वाव. आता मंगळागौरीचा पूर्ण माहोल सगळ्यात सुंदर दिसत आहेत, बरोबर? पण तुझी पर्सनल फेवरेट कोण आहे? माझी पर्सनल फेवरेट लुक वाईज म्हणतेस का? आज माझी आई संगीता आणि माझी जी सासू आहे सरोज, तिच्या साडीचा रंग तिला इतका छान दिसतोय. बेबी पिंक कलरची नऊवार आहे माझी, आणि तिची पैठणीचीच नऊवार आहे. पल्लवी ताई नाव आहे त्यांचं, पण म्हणजे सरोज. आणि किशोरी ताईची पण गुलाबी आहे, मस्त दिसते ती त्यात. म्हणजे ती आली आणि असं एक बहारच येते बाबा, म्हणजे काय विचारायचंच नाही. पण तू किती सेफ खेळली आहेस माहितीये का? दोघींची पण नावं घेतलीस आज म्हणून. असं काही नाही. मला काल आवडल्या. म्हणजे दोघींपैकी ना काल आई माझी नव्हती, म्हणजे किशोरी ताई नव्हती, त्यामुळे आज तिला बघितल्यानंतर जो एक फ्रेशनेस आलाय तो. आणि काल मला त्या पल्लवी ताईंना मी सांगितलं ऑलरेडी की तुम्ही खूपच सुंदर दिसतात म्हणून. आपण आता पटकन गेम खेळूया, कारण तुझ्याकडे वेळ नाहीये. सो मला हो एकच मिनिट. एक मिनिट. मी तुला सॉरी मंगळागौरीच्या खेळांची तुला एक्सप्लेनेशन करणार. तुला ओळखायचं ते काय आहे? अरे बाबा, हे जमेल ह्याच्यात पण नाही. जर तुला सोपं दिलं तर बघूया बाई. यामध्ये स्त्रिया टाळ्या वाजवतात आणि गोलाकार नृत्य करतात. जिम्मा. येस. ये हे अतिशय लोकप्रिय नृत्य आहे. स्त्रिया यामध्ये 2 समूहांच्या जोडीने खेळतात आणि गोल गोल फिरतात. 2 समूहांच्या पिंगा नाही, 2 समूह का 2 माणसं गोल गोल फिरतात. फुगडी. ओके. ओके. यात फिरण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि ती एकदम अशी गोलच फिरली जाते, पण तू एक मंगळागौरीचा खेळ आहे. गोल फिरलं जातं. फुगडीचाच प्रकार आहे का? कंबर फुगडी, हार काय असतं ते, इथे बसून काहीतरी भिंगरी. येस. ओके. दुसरं आहे, यामध्ये बसलेल्या अवस्थेत फुगडी खेळली जाते. बस फुगडी. वा. थोडंफार. ओके. ह्याच्यामध्ये एका प्रकारे नृत्य केलं जातं आणि तू मगाशी त्याची हिंट दिली होतीस. पिंगा नाही, पण खालीच बसून. जिम्मा.
खालीच नाही. बसून गोल गोल फिरतात. गाठोड येस. Okay. वा, मी अर्धवट हिंट दिलं असून सुद्धा तू ओळखलंस. हिंट द्यावी लागली हे महत्वाचं. येस, थँक्यू सो मच. खूप मजा आली आणि आता तू जाऊ शकतेस तुझ्या